आहेत, जरा आवाज दे दादा, जोरदार टाळी वाजवा. जय शिवराय. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, संपूर्ण व्यासपीठ, कारण केवळ 3 मिनिटात बोलायचं आहे. कारण नाही, लोकसभेची शिस्त आहे, त्यामुळे नेत्यांनी सांगितल्यानंतर 3 मिनिटात उरकायचं आहे. सर्वप्रथम 27व्या वर्धापन दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो. आणि त्याच वेळी या 27 वर्षांची घोडदौड करत असताना एका व्यक्तीनं फार मोठं योगदान पक्षाच्या संपूर्ण जडणघडणीत दिलं होतं. दुर्दैवानं काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं. त्या स्वर्गीय अजितदादांना मी कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. आता एवढी सगळी जी भाषणं झाली, या भाषणांमध्ये अनेक गोष्टी मांडण्यात आल्या, अनेक मुद्दे मांडण्यात आले. एक साधी गोष्ट सांगतो फक्त. 2014 मध्ये परिस्थिती काय? 2014 मध्ये पेट्रोल 70 रुपये होतं, सोनं 28-30 हजार रुपये तोळा होतं, आणि तेव्हाही आमच्या कांद्याला भाव होता 12 ते 15 रुपये किलो. आज पेट्रोल 100च्या पार गेलं, सोनं जवळपास 1.5 लाखाच्या पार गेलं, आणि आजही आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळतोय 8 ते 10 रुपये किलो. आणि आम्ही सांगतोय आमचा देश हा कृषीप्रधान देश आहे. 22 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो, त्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षांचा चुराडा होतो. जी अस्वस्थता आहे, जो असंतोष आहे, हा व्यक्त होताना कुठंतरी काहीतरी अडतंय का, कुठंतरी काहीतरी खटकतंय का, हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा दुसरा प्रश्न, अनेक प्रश्नांचं खरं तर वादळ घेऊन उभा आहे, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की सोशल मीडियावर असणारी नाराजी जेव्हा ग्राउंडवर जाते, तेव्हा ग्राउंडवर मात्र त्या प्रमाणात उमटत नाही. मग कुठंतरी वैचारिक बैठक कमी पडते का? कारण आजचं जे ब्रीद आहे, ते ब्रीद तेच आहे की निष्ठा विचारांशी आणि बांधिलकी जनतेशी, आणि त्यामुळे ही वैचारिक बैठक कमी पडते का, हा प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरा प्रश्न येतो, ज्या महाराष्ट्रानं रडायचं नाही लढायचं शिकवलं, तो महाराष्ट्र धर्म कुठेतरी लोप पावत चाललाय की तो निद्रिस्त होत चाललाय, की वेगळाच महाराष्ट्र धर्म तुम्हाला मला सांगितला जातोय. कारण चेहरा पूर्ण झाकला जाईल असा घुंगट ओढला पाहिजे असं सांगणाऱ्या हिंदुत्व जेव्हा तुमच्यावर लादलं जात असतं, तेव्हा डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणणाऱ्या जनाबाईची मोकळीक आणि तो महाराष्ट्र धर्म कुठे आम्ही विसरतो, हा प्रश्न आधी मनात निर्माण होतो. जेव्हा परकीय आक्रमणांना घाबरून लग्न सुद्धा रात्रीची केली जातात, अशा पट्टा आम्हाला, उत्तरेतला पट्टा जर आम्हाला हिंदुत्व शिकवत असेल, तर हातात तलवार घेऊन देव, देश आणि धर्माचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हा महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली का, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. आणि जेन झी विषयी सगळे बोलतात. जेन झी कडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, तरुणाईकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, पण महत्वाचा मुद्दा हा आहे की या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोचला गेलाय का? या तरुणाईची ती वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का? आणि जर ही तयार झाली नसेल, जर ती अर्धी कच्ची मुशी असेल, तर तिला घडवण्याची, त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची जबाबदारी कोणाची आहे? एवढंच फक्त चिंतन करणं गरजेचं आहे. आत्ताच्या परिस्थितीत खरं तर मगाशी कोणीतरी, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचा उल्लेख केला. 14 जूनला मालिका बंद होती. 14 जून शेवटचा एपिसोड, मालिका बंद होतीये. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरची मालिका बंद होणं, हे कुठल्या महाराष्ट्र धर्माचं, कुठल्या भाग्याचं आणि कुठल्या वैचारिकतेचं लक्षण आहे, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. खरं तर अजिबात मालिका हा राजकीय विषय नाही, कारण आदरणीय पवार साहेबांनी मला कधी शब्दानं मालिकेत काय दाखवतो हेही विचारलं नाही, आणि काय दाखव हेही कधीही सांगितलं नाही, हे अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. पण खंत मात्र त्याच वेळी एका गोष्टीची व्यक्त करतो की 2017 मध्ये जेव्हा राजकारणात आलो नव्हतो, तेव्हा चुकीनं केलेल्या नथुरामच्या भूमिकेसाठी बाया सरसावून आत रोखणारे हात ज्योतिराव फुलेंची भूमिका करतो, म्हणून शाबासकी द्यायला मात्र पुढे येताना दिसले नाहीत, याची खंत मात्र मनात ही कायम राहील.
पण त्याचवेळी ही गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो, मी सुरुवातीलाच म्हणालो महाराष्ट्र धर्म हा लढायचं सांगतो, रडायचं नाही. 14 तारखेला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात, मला आता माहित नाही कुठल्या वाहिनीवर, कुठल्या प्लॅटफॉर्मवर, कुठल्या माध्यमात हे मला माहित नाही, पण जर माझी विचारांशी बांधिलकी आहे तर 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो, कारण ही बांधिलकी आहे. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभा राहील मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्रानं केलंय, आणि हा जर महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर त्याची वैचारिक बैठक ही पुन्हा एकदा मला मजबूत करावी लागेल, आणि त्यामध्ये खारीचा वाटा का होईना जर या माध्यमातून उचलला जात असेल तर नक्कीच माझी तयारी. कोणी काय केलं पाहिजे याविषयी मी कधीच काही बोलत नाही, बोलणारही नाही. फक्त एवढं सांगतो साहेब, आपल्या साक्षीनं ज्या विचारांची पताका घेऊन आपण चालायला शिकवलंय, कारण आम्ही महात्मा फुले पाहिले नाहीत, आम्ही बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत, आम्ही राजर्षी शाहू महाराज पाहिले नाहीत, पण त्यांच्या विचारानं सातत्यानं गेली कित्येक दशकं वाटचाल करत असलेला एक माणूस आम्ही पाहिलाय, आणि त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. या सगळ्या महामानवांचं कार्य आठवा, आणि त्यानंतर या सगळ्या वक्त्यांनी आतापर्यंत आदरणीय पवार साहेबांविषयी जे जे वक्तव्य केलं त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा एकदा धागा जोडून बघा. ज्या महात्मा फुलेंनी जेव्हा शिक्षणाची दारं उघडी केली तेव्हा पहिल्या शाळेतल्या 6 विद्यार्थ्यांनी 4 ब्राह्मण, 1 कुणबी, 1 धनगर, ना जातीचं बंधन ना धर्माचं बंधन, सगळ्यांसाठी ही दारं कवाडं खुली केली. मगाशी कोणीतरी संरक्षण दलाचा जेव्हा उल्लेख केला, तोच वसा आणि वारसा हा नाही का? ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हा सिद्धांत देऊन संविधान दिलं, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मराठा विद्यापीठाचा नामविस्तार करणं हा त्या विचारांचा वसा आणि वारसा नाही का? आणि म्हणून 21 तारखेपासून साहेब पुन्हा महाराष्ट्रभर फिरतोय. जेव्हा अडचणीत येतात, जेव्हा संभ्रम होतो, तेव्हा कुणी विपश्यना करतं, कुणी ध्यानधारणा करतं, कुणी रिट्रीटला जातं. एक ठरवलंय, 21 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रभर फिरतोय आत्मशोधासाठी. ज्या वाटेनं या विचारांची पताका घेऊन चाललोय तो महाराष्ट्र धर्म महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात हा किती जागा आहे, तो कसा जागा करायचा हे बघण्यासाठी फिरतोय. संपूर्णपणे अराजकीय गोष्ट मी राजकीय व्यासपीठावरून बोलतोय, पण महाराष्ट्र धर्म जागवणं ही गोष्ट कोणत्याही पक्षाच्या, राजकारणाच्या, सत्तेच्या या फार पलीकडे आहे. कारण ती उद्याच्या भवितव्यासाठी हा महाराष्ट्र धर्म जागवावा लागेल, आणि त्यासाठी 21 तारखेपासून महाराष्ट्रभर फिरतोय. जे येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय, आणि जे आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन महाराष्ट्र धर्माची पताका फडकणारच, एवढा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद. नक्कीच महाराष्ट्र धर्माची पताका खांद्यावर घेऊन पांडुरंगाचा आशीर्वाद आपणाला अमोलदादा लाभेल. यानंतर माझी विनंती असेल, खासदार अमरजी काळे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावे. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, या सर्व महामानवांना आजच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नमन करतो, वंदन करतो. मंचावर प्रामुख्याने उपस्थित आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय मंच आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पक्षाच्या 27व्या वर्धापनाच्या दिनानिमित्त या ठिकाणी आलेले सर्व पक्षाचे शिलेदार, आज सर्वप्रथम आपल्या सर्वांना मनापासून पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनाच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. माझ्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर माझा राष्ट्रवादीचा जो प्रवास आहे तो काही फार जुना नाही आहे. फक्त 26 महिन्यापूर्वी माझा राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झालेला होता. 29 मार्च 2024 ला माझा
राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश झाला. 30 मार्च 2024ला पक्षाने माझी वर्धा लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादी पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित केली. 2 एप्रिलला मी फॉर्म भरला, 26ला मतदान होतं आणि 4 जूनला मी खासदार झालो. परंतु या सर्व याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जी किमया जर कोणी केली असेल ती मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की पवार साहेबांच्या किमयेशिवाय त्या ठिकाणी वर्धा लोकसभा मतदारसंघामधून मी खासदार म्हणून निवडून येणं हे कदापिही शक्य नव्हतं. कारण की वर्धा जिल्ह्यामध्ये फार जास्त राष्ट्रवादीचा बेस नव्हता. अशा परिस्थितीमध्ये पवार साहेबांनी माझी उमेदवारी घोषित केली. आपलं चिन्ह नवीन होतं आणि या सर्व परिस्थितीमध्ये मला आठवतं की 2 एप्रिलला मी माझा नामांकन अर्ज त्यावेळेला 2 एप्रिल 2024ला माझा नामांकन अर्ज हा लोकसभा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी भरला. त्या दिवशी आदरणीय पवार साहेब हे माझा नामांकन अर्ज भरण्याकरता वर्धेला प्रामुख्याने त्या ठिकाणी उपस्थित होते आणि जवळपास त्या दिवशी 45-46 डिग्रीचं ऊन होतं. इतकं प्रचंड उन्हामध्ये पवार साहेब जिथून आम्ही फॉर्म भरला तिथून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत माझ्यासोबत होते आणि त्या दिवशी जी पवार साहेबांची उपस्थिती माझ्या नामांकन रॅलीमध्ये होती त्याच दिवशी अनेकांनी भाकीत केलं की अमर काळेंचा विजय हा निश्चित आहे. आणि खऱ्या अर्थाने ही किमया जर कोणाची होती तर ती माननीय पवार साहेबांची होती, आपण लक्षात घ्या. त्यामुळे फार जास्त वेळ या ठिकाणी बोलणार नाही. फक्त आज या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांकडनं फक्त इतकी अपेक्षा करतो. अनेक लोकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत, त्यामुळं काही फार जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. परंतु इतकं मात्र निश्चित सांगू इच्छितो की आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं फक्त भाषणं करण्याकरता आणि या ठिकाणी आपल्या बाजू मांडण्याकरता या ठिकाणी आपण सर्व लोक आलो नाही हे आपण लक्षात घ्या. माझी आपल्या सर्वांकडनं ही अपेक्षा राहील की आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं 2029च्या लोकसभा आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या विजयाचा संकल्प हा आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी केला पाहिजे इतकी अपेक्षा करतो. फक्त 1000 दिवस आपल्याकडे बाकी आहेत. 1000 दिवस, 1000 ते 1100 दिवस बाकी आहे आणि 1000-1100 दिवसाच्या नंतर आपल्याला पुन्हा 2029च्या लोकसभेला आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी महाराष्ट्रातल्या विधानसभेला हे समोर जावं लागणार. आजची जर आपण परिस्थिती राज्याची आणि तर देशाची बघितली तर मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या पद्धतीनं आतापर्यंत कधीही आम्ही देशाच्या आणि राज्याच्या निवडणुकांमध्ये पैशाचा वापर होताना ज्या पद्धतीने आम्ही कधी बघितला नाही तो वापर सध्या आज इतक्या मोठ्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडनं हा निवडणुकीमध्ये होतोय. आज आपण सर्वांनी आपल्या मनाशी खुणगाठ ही बांधली पाहिजे की पैशांची बरोबरी आपण भारतीय जनता पक्षासोबत करू शकत नाही हे आपण लक्षात घ्या. त्यांच्या पैशाची बरोबरी आपण करू शकत नाही. त्यामुळे एकच पर्याय हा आपल्या सर्वांच्या समोर आहे आणि तो म्हणजे रस्त्यावर येऊन लढण्याचा. कारण की पैशाची बरोबरी तुम्ही त्यांची करू शकत नाही. दुसरा पर्याय फक्त एकच आहे, तो म्हणजे रस्त्यावर येऊन लढण्याचा. आणि आज थोडंसं वाईट वाटतं आणि स्पष्टपणे मी या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्या प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून आपण काम केलं पाहिजे, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल, त्याच्यामध्ये शिवसेना असेल, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष असेल, आपला पक्ष, आपण सर्व लोक विरोधी पक्षाची भूमिका वठवण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतोय हे आपण लक्षात घ्या. आपण आपली विरोधकाची भूमिका अजूनही प्रभावीपणे मांडू शकत नाहीये हे वास्तव कोणीही नाकारू शकत. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे की मुद्दे प्रचंड आपल्याकडे. आज या ठिकाणी नीटची परीक्षा झाली, नीटचे पेपर लीक झाले. आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. आज या ठिकाणी या राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचे प्रश्न आहेत. आज या ठिकाणी महिलांच्या वरचे होणारे अत्याचाराचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे. हे सर्व प्रचंड मुद्दे आपल्याकडे असताना सुद्धा ज्या प्रखरपणे आपण रस्त्यावर यायला पाहिजे, दुर्दैवानं आज अजूनपर्यंत त्या रस्त्यावर येण्याची भूमिका आपण घेत नाहीये. त्यामुळे माझी इतकी अपेक्षा आहे की आजच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं संकल्प आपण हाच केला पाहिजे की लोकांना विश्वास वाटला पाहिजे की एक प्रखर विरोधी पक्ष म्हणून आपण त्याच्या सोबत आहे.
हे जर आपण लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम केलं तर येणारा पुढचा काळ हा निश्चित आपला हे आपण लक्षात घ्या. आणि कार्यकर्त्याची भूमिका किती महत्वाची असते हे जर एक उदाहरण जर मला या निमित्तानं सांगायचं वाटलं तुम्ही या निमित्तानं सांगतो की आता आपलं PM किसानचे पैसे येतात आणि हे PM किसानचे पैसे येतात तेव्हा अनेकदा हे पैसे जर आले नाही तर एखाद्या बरेचदा लोक आमच्याकडे येतात आणि लोक आम्हाला काय म्हणतात की साहेब ते मोदीचे पैसे आले नाही बरं अजून. हा विषय लक्षात घ्या. हा सर्वात महत्वाचा विषय का साहेब ते मोदीचे 2000 अजून आले नाही. ते म्हणतात मोदीचे कुठे आहे तर सरकारचे पैसे गव्हर्नमेंटची स्कीम आहे तर ते म्हणतात नाही सर ते मोदीचे पैसे. मला या निमित्तानं आपल्याला विचारायचं वाटतं की त्या फाटक्या माणसाकडं त्याच्या अंगावर फाटकं धोतर आहे फाटकी बंगाली आहे त्या माणसाच्या मनामध्ये हे पैसे जे आहे हे पैसे तुम्हाला जे देऊन राहिले हे कोण देऊन राहिलं तर मोदी देऊन राहिला हे बिंबवण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं. त्यामुळं हा त्यांच्यातला आणि आमच्यातला फरक आहे आपण लक्षात घ्या. आपल्याकडे प्रचंड सांगण्यासारखं आहे परंतु ते आपण लोकांना सांगू शकत नाही लोकांना कन्व्हिन्स करू शकत नाही. त्यामुळं एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा आपण ती भूमिका त्या ठिकाणी पार पाडली पाहिजे. मी इथं बसलो होतो ताईंच्या बाजूला बसलो असतानाच मी साहेबांच्या पायाकडे बघत होतो. साहेबांच्या पायाला प्रचंड दुखापत आणि प्रचंड जखमा झालेला मला त्या ठिकाणी पाहायला भेटलं. परंतु याही परिस्थितीमध्ये साहेब संघर्ष करतात आहे. साहेब महाराष्ट्रामध्ये फिरतात आहे. आज त्यांच्यापासून तो धडा घेऊन आज तो संकल्प त्या निमित्तानं आपण केला पाहिजे की अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि उदाहरणं आपल्यासमोर आहे. 2 मिनिटं बोलतो आणि संपवतो की जे लोक लढतात ते यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. याचे उदाहरणं मी या निमित्तानं 2 देईल. ते 2 उदाहरणं म्हणजे एक तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. ज्या तेलंगणामध्ये लोक म्हणत होते का काँग्रेस पुढच्या 5-50 वर्षांमध्ये कधी सत्तेवर येणार नाही ज्या तेलंगणामध्ये काँग्रेस पक्ष 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर होता त्या तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता बसवण्याचं काम हे रेवंत रेड्डी करून दाखव. पण लक्षात घ्या 4थ्या नंबरचा पक्ष तेलंगणातला 4थ्या नंबरचा पक्ष त्या पक्षाला सुद्धा सत्तेवर आणण्याचं काम त्या ठिकाणी रेवंत रेड्डीने करून दाखवलं. परंतु ही लढाई सोपी नव्हती. रस्त्यावर उतरून आणि प्रचंड संघर्ष करून रेवंत रेड्डीने तेलंगणामध्ये काँग्रेस बसवली. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी DK शिवकुमार यांनी शपथविधी घेतला. आणि DK शिवकुमारांचा सुद्धा जो काही संघर्ष होता तो काही कमी नव्हता. 50 दिवस तिहारच्या तुरुंगामध्ये काढले आहे DK शिवकुमारांनी. 50 दिवस. परंतु 50 दिवस तिहारच्या तुरुंगामध्ये काढून सुद्धा DK शिवकुमार खचले नाही. संघर्ष केला काँग्रेसला सत्तेवर आणलं आणि तेच DK शिवकुमार आज राज्याचे मुख्यमंत्री झाले. हे आपल्या समोरचे उदाहरण आहे. त्यामुळं माझी इतकी अपेक्षा आपल्या सर्वांकडनं राहील की आता आपण संघर्षाची भूमिका घेतली पाहिजे. करो या मरो हा नारा 1942 मध्ये गांधीजींनी दिला. आता त्या नाऱ्याची पुनरावृत्ती करण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. इतकी एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि फक्त एक फौजिया ताईंनी जे या ठिकाणी शेवटचं त्यांचं भाषण संबोधना जे बोलले की एक क्लिअरिटी घेऊन आणि स्पष्टता घेऊन आपण आता लोकांमध्ये गेलं पाहिजे. हे जे फौजिया ताईंनी या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये बोलल्या तेच मला या निमित्तानं सांगावंसं वाटते की ती स्पष्टता घेऊन लोकांमध्ये आपण गेलं पाहिजे. अनेक लोक आपले चर्चा करतात की आता आपण किती दिवस एकत्र असं आहे नंतर आता केव्हा आपलं एकत्र तिकडं होणार आपण NDA जाणार का कुठं जाणार हे आपलेच लोक चर्चा करतात. त्यामुळं या चर्चांना पूर्ण विराम या निमित्तानं या 27व्या वर्धापनाच्या निमित्तानं यावा ही एक अपेक्षा मी या ठिकाणी करतो. आणि हा पूर्ण विराम जर या 27व्या वर्धापनाच्या निमित्तानं जर आपण आपल्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना जर देऊ शकलो तर मी या ठिकाणी दाव्याने सांगतो की उद्यापासूनच या ठिकाणी आपले सर्व कार्यकर्ते अतिशय ताकदीनं पुढच्या निवडणुकीच्या तयारी करता लागतील. हा विश्वास मी या ठिकाणी आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि जे येतील त्यांना सोबत घेऊन जे नाही येतील त्यांना सोडून परंतु पळतीचे दोर वगैरे सर्व कापून ज्या पद्धतीनं कौंडाण्याची लढाई झाली ज्या पद्धतीनं कौंडाण्या किल्ल्याची लढाई झाली होती त्यावेळेला तानाजी मालुसरे हे कौंडाण्याचा किल्ला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर शिवाजी महाराजांनी दिली होती. आपण हारून राहिलो होतो तो किल्ला